तुमचं स्वागत करते। ह्या 2 कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत मी। ह्या अंदाजे 200 ग्राम असतील। त्यांना सोलून घेतलं आहे आणि आता फोडी करून यांना कुकरमध्ये शिट्या करून घेणार आहे। आता ही वेलदोडे टाकले मी 2-4 आणि काळे मिरेही टाकले। आता हे कुकर मी गॅसवर ठेवून घेते आणि याप्रमाणे 4 ते 5 अशा शिट्या करून घेते। म्हणजे आपला जो गर आहे ना, कैरीच्या ज्या फोडी टाकल्या आहेत त्या छान अशा शिजून गर तयार होईल मऊ सूत। आता हे कुकर आपलं गार खाली उतरून घेऊ। गार झाल्यावर याच्या जी शिटी आहे, हवा आहे की नाही हे तपासून आणि मगच आपण खोलणार आहोत। कुकर एकदम खोलायचं नाही आहे। तर आता हे कुकर खोलून घेते आणि बघा तुम्ही किती सुंदर असा आपला जो गर आहे, ज्या फोडी टाकल्या होत्या त्या छान अशा शिजून गेल्या आहेत आणि त्याचा गर तयार झाला आहे। पण आपण असं न वापरता हा गर चाळणीमधून काढून घेऊ। नाहीतर असे धागे असले ना कैरीमध्ये, एखाद्या कैरीमध्ये धागे असतात, तर जरा धागे असले तर आपल्याला जो आपण पदार्थ बनवणार असतो त्याला बनवताना त्रास होतो। मग आता हा चाळणीतनं गर काढून घेणार आहे आणि मगच पुढची प्रक्रिया करू आपण। छान असा गर निघालेला आहे आणि आता तो कढईमध्ये टाकून घेतला। कमीत कमीत आपली जी काही कोय असेल, बी असेल कैरीची, ती निघून, वरची छाल निघून आपला 150 ग्राम असा हा गर आला आहे। आणि तेवढीच साखर टाकून घ्यायची आहे आपल्याला। 150 ग्रामला 150 ग्राम अशी, आणि छान असा शिजून घेणार आहोत आपण। आंबा पोळी म्हटलं की आणि थोडा चिमूटभर कलरही टाकून घ्यायचा आहे, म्हणजे दिसायला छान अशी दिसेल। आंबा पोळी म्हटलं की आपल्याला तोंडाला पाणी सुटतं, गोड आंबट असते आणि लहान मुलांची तर खूपच आवडती। त्यांना आंबा पोळी म्हटलं की मुलं विड्या मारतात, आनंदाने खाता। म्हणून आपल्याकडे लहान मुलं आहे, माझ्या नातू आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मला करायला आवडतो काहीतरी पदार्थ। आणि मी लहान मुलांसाठी सगळ्यात पहिले पदार्थ बनवते। मोठ्या माणसांना पदार्थ बनवून खाता येतो, पण लहान मुलांना आपण जो पदार्थ करू त्यांना खायला देऊ तोच खायला मिळतो। त्यांच्या आवडीनिवडी अशा फारशा नसतात। आवडीनिवडी म्हणजे त्यांना काय, मग ते चिप्स, कुरकुरे, असं काय जे असेल तेच। पण असा हा पदार्थ चवीचा, त्यांना चवच माहिती नसते, आपण काय खायचं काय नाही खायचं। आपण त्यांना करून देऊ, खाऊ घालू, तेव्हा तर त्यांना चव माहिती पडेल ना। म्हणून आवर्जून मी लहान मुलांसाठी पदार्थ करत राहते। तर आता आपण शिजवून घेऊ छान असा त्याला, आणि शिजवायला काही वेळ लागत नाही। गर तयार झालेला आहे आपला मऊ असा, तर लवकरच शिजणार आहे ती। थोडं मीठही टाकून घ्यायचं आहे त्याच्यात, काळं मीठ थोडंच टाकायचं चवीला, जास्त नाही। आम्ही लहान असताना आमच्याकडे आंबे राहायचे, कैऱ्या राहायच्या, पण असं कोणी शेतातले कामं राहायचे आईला, आजीला, म्हणून आम्हाला कोणी अशी आंबा पोळी, फार आंबे जे पिकायचे त्याचा जो आमरस व्हायचा, रस व्हायचा, ते ताटामध्ये तूप तेल लावून ताटामध्ये पिळून टाकायचे आणि उन्हात वाळत घालून मगच आम्हाला मिळायचा। पण असा कच्च्या आंब्याचा काही उपयोग करता येत नव्हता, आणि आलाही असता पण त्यांना वेळ नव्हता। खूप प्रेमळ लोक होते आधीचे, तर आपल्यापेक्षाही प्रेमळ होते, पण काही गोष्टी त्यांना माहिती नव्हत्या। चला, आता आपलं जे आंबा पोळीचं जे मिश्रण आहे ना, ते चांगलं असं शिजत आलं आहे आणि कलर टाकल्यामुळे असा छान कलरही आला आहे त्याला। आता या ताटाला आपण तेल लावून घेणार आहोत। तुम्ही तूप लावू शकता, असं काही नाही की तेलच लावलं पाहिजे, तूपही लावलं पाहिजे। आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण आता ते मिश्रण टाकून घेणार आहोत। या ताटाला सगळीकडनं लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जे हे मिश्रण आहे ना, हे सुकल्यावर पटकन निघते। जी आपली आंबा पोळी आहे ना, ती पटकन निघेल। आता हे सगळीकडे पसरून घेऊ आपण असं छान, आणि याला एका दिवसासाठी मी राहू देणार आहे, लगेचच नाही काढणार। आपल्याकडे ऊन उपलब्ध आहे, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, टेरेसवर चांगली जागा आहे, तिथे मी चाळणीवरून झाकून आणि एक दिवस राहू दिलं आहे।
छान. आणि मग थोडा फिक्कट कलर झाला आहे, त्याच्यामुळे आता मी सुरीने सगळीकडनं तिला मोकळं करून घेतलं आहे, म्हणजे करून घेते आहे. आणि त्याचे आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत सगळीकडे दोघी बाजूने. हे बघा छान असा आणि किती ट्रान्सपोर्ट असा झाली आहे बघा तुम्ही. इकडनं तिकडे तिकडनं इकडे असं आपण बघू शकतो. हे बघा माझा हातही दिसतो, एवढी ट्रान्सपोर्ट झालेली आहे आणि छान अशी झाली आहे. त्याला काही बनवायला अवघड नाही, पण मुलांना शहाण्यांनाही आवडते. खूप चवीला भन्नाट असते. त्याच्यात मी थोडे वेलदोडे टाकले, थोडे मिरे टाकले, त्याच्यामुळे त्याला आणखीनच स्वाद आला आहे. आणि आंब्यांपेक्षा आंबा पोळी छान लागते, गोड आंबट लागते ना. आंबा तरी नुसता गोडच असतो, पण आंबा पोळी गोड आंबट असते, म्हणून चवीला भन्नाट असते. तुम्ही करून बघा. आणि करायला पण काही फारसा वेळ लागत नाही. जरी ऊन असलं ना तरी एक दिवस आपण फॅनखाली जरी ठेवून दिलं तरी थोड्या वेळाने किंवा 1-2 तासाने सुद्धा ती आपण काढू शकतो. एवढी छान होते. करताना थोडं कडक करायचं आहे आपल्याला मिश्रण, म्हणजे जास्त वेळ मिश्रण आपलं आटवायचं आहे. चला तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर हे बघा किती सुंदर सुंदर अशा वड्या पडल्या आहेत. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर का सबस्क्राईब केलं असेल तर नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय. काळजी घ्या स्वतःची.